अमरावती शहरात सध्या चोरट्यांचा हैदोस सुरू आहे। बंद घरात घुसून कुलूप तोडायचे आणि एवज लंपास करण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावलाय। बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरातील एका घरात घुसून चोरट्यांनी 62 ग्रॅमचे दागिने लंपास केले। तसेच दुसऱ्या एका ठिकाणाहून चोरट्यांनी 1 लाखांचा वायर पळवला। या प्रकरणात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आशिष पोहणे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे। आशिष पोहणे हे 20 मार्चला त्यांच्या मूळ गावी वर्धा येथे गेले होते, त्यामुळे त्यांचे घर बंद होते। चोरट्यांनी 22 ते 23 मार्चला रात्री दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 27 ग्रॅमचे मंगळसूत्र व 35 ग्रॅमची पोत असे एकूण 62 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले। या प्रकरणी चोरी केलेल्या एवजाची किंमत पोलिसांनी FIR मध्ये 1,55,000 रुपये नमूद केली। मात्र सध्या सोन्याचा बाजारभाव हा सरासरी 8,000 रुपये प्रति ग्रॅम असल्यामुळे चोरीला गेलेले सोने किमान 4,96,000 रुपयांचे आहे। दुसरी चोरीची घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील सहकार नगरमध्ये घडली आहे। या परिसरात एका घराचे बांधकाम सुरू आहे। या घराच्या कामावरून इलेक्ट्रिक फिटिंगच्या कामासाठी वापरण्यात येणारा 1 लाख रुपयांचा केबल चोरट्यांनी लंपास केला। अशा प्रकारे एकाच दिवशी चोरट्यांनी जवळपास 6 लाखांचा एवज उडवलाय।